आपला तो एक देव करून निघावा, तेने विना जीवा सुख नव्हे. हे रक्ते माई के दुःखाची जगती, नाही आधी अंत्य अवसान. अविनाश करे आपुल्या दिसे, लावे म्हणा तिसे गोविंदाचे. हे रक्ते माई के दुःखाची जगती, नाही आधी अंत्य अवसान. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. हे रते माई के दुःखाची जनते, नाही आधी अंत्य अवसान. समजन सर्व चांदलेला भाव, जगणहित पाणी मंडन मंडनाडा. तरुण तुलसीमाला गंधर्वं कंजनेत्रं, सदैव हासं विठ्ठलं चित्ते. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली आज स्मरण, पूर्वी सकळ विद्यांच्या अधिकरण. ते जीवंतो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभो पावन धरो चराचरे. प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा. अज्ञान हरून बुद्धिमतीले आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजंगा भक्ता बहुतोषवी. ओम रक्तांबर करुण पद्मनेत्र स्वास्वदन पदाति पीछमाला. दंड मंडन धर्मकंकर रक्षक, त्रैगुण रहित त्रिलोकपाल विश्वनायक भक्तवत्सल गुरुवे श्री स्वामी समर्थ धर्म महिमा. प्रतिष्ठान गोदा हरीचा निवासी, असा भक्तावरे जो श्रीहरीसी. तया ठविता थोर आह्लाद चित्ता, नमस्कार माझा शांती ब्रह्म एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु
अशी काळी आपण एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नये हे रते माई की दुःखाचे जमते नाही आदि अंत्य अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निरूपणा करता चिंतन करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे निभू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यक्ष श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट अभंग असून उपदेश प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय याच्याबद्दल मानवी जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात. विठाला विठाला अखिल कोट परमखंड नायक अकारण करुणा वर्णालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश म्हणून परमात्म्याच्या असीम आगार कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या आत्मांकाशा दयेने मुक्त कैवल्य तुझ्यामध्ये ज्ञानाचे राजे साधकाचे मायबाप योग्याची मौली अनाथाचे मा विष्णू मौली ज्ञानोबा अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नंदुराय चोखोबाराय निळोबाराय श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई संत नांदेडीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव काळकरी साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करण्यात तुम्ही बसलेले देव सूत्रवर्ग आहात. संत वाङ्मयाने संत साहित्याने संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंवा बहरणारे तुम्ही थोर भजनी मंडळी ग्रामस्थ मंडळी सगळे सोयरे मंडळी आप्तनाश मंडळी सगळेच मंडळी विशेषत्वाने आपण या ठिकाणी कशा करता जमलो आहोत हे सगळ्यांना माहीत आहे. हे सांगण्याकरता तुम्ही मला 250 किलोमीटरवरून बोलू. या काळे परिवारावरती कटवर हात पिठेवर वाचणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्या पांडुरंगाची करणी झाली. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व आणण्याचं या काळे परिवारातून वजा झालं आणि या परिवारात अनाथ करून निघून गेले. कैलासवासी सीताराम दादा काळे पाटील यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सगळे मंडळी जमलो आहात. त्यांच्या पाठीमागे मोठा परिवार आहे. गंगा भागीरथी आशाबाई सीताराम काळे त्यांची पत्नी श्री लक्ष्मण बापू सीताराम काळे म्हणजे आपले बापू त्यांचे चिरंजीव त्याचबरोबर सौ भाग्यश्री लक्ष्मण काळे त्यांच्या सुनबाई प्रताप लक्ष्मण काळे सृष्टी लक्ष्मण काळे हा त्यांचा परिवार अतिशय सुंदर आनंदाने समाधानाने जगत होता. मी फोटोमध्ये पाहतोय नानाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर समाधानी व्यक्तिमत्व दिसतो. नानापासून दोनदा फोटोकडे पाहिलं तुम्ही पाहिला असेल सगळ्यांनी. त्यांचं वय जाण्याचं वय नव्हतं. हो ना म्हणतात ना देवाच्या मनामध्ये एकदा आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे वाईट घटना घडली जे घडू नये ते घडलं. एक बापाचा आधार वृक्ष या परिवारातून काळे परिवारातून वजा झालं आणि त्यांच्या या परिवाराने बापूना हा अतिशय भव्य दिव्य नयन मनोहर अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवला. एकदा बापू करता जोरदार टाळी वाजवा. कारण बापाची सेवा 17-18 वर्ष त्यांनी केली. त्यांच्या परिवारातल्या लोकांनी अतिशय सुंदर बापू अण्णाची सेवा केली. फिरती केली बरं सगळं विठाला हो इथं म्हणजे कीर्तन करणं फार आवड आहे. तुम्ही म्हणतात कसं काय हे आहे याच्यात आवाज असा खूप मला. या ठिकाणी या कीर्तन साथी करता आदरणीय श्री ज्यांनी सुंदर अशी गोड चाल गायली
आकाश महाराज त्यांच्याकरता टाळीवाजवा जोरदार. त्याचबरोबर आदरणीय श्री दीपक महाराज त्यांच्याकरता जोरदार टाळीवाजवा. आदरणीय बाबा आहेत, बाबांना वंदन करतो. हे सगळे उभा राहिलेले टाळकरी मंडळी अमोलदादा इथं पप्पा वाजवण्याकरता गोड वाजवतो, टाळी वाजवत होतो त्याच्याकरता. सगळेच मंडळी तुम्ही, पाहुणे मंडळी, भजनी मंडळी, देवळाचे, बोक्याचे सगळे मंडळी तुम्ही, सगळ्यांना नमस्कार करतो. माय मावल्यांना, ताई बाई अक्का सगळ्यांना नमस्कार करतो, सगळ्यांना वंदन करतो. जुने वारकरी मंडळी, भजनी मंडळी, विनेकरी बाबाला देखील वंदन करतो. कॅमेऱ्यावर दादा आता तुम्ही राहिले, फक्त एक विनंती, हजारो शब्द बोलावं लागतात. एखादा शब्द कमी जास्त झाला तर तो व्यवस्थित करून युट्यूबला टाका, नाही तर आमची वाट लागेल. उपदेश प्रकरणातील लक्ष देऊन कीर्तन आहे का? या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसून हे जाणार ऐसे करीत नाही. तुकोबाराय असं म्हणण्याची का पाहिजे माहिती का? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेला फक्त पापीच म्हणून जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेली मंडळी आहे का? इस्टेट इज इक्वल टू इस्टेट, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराकडे संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केला, परिपाक केला. सकाळी उठल्यानंतर गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं ध्यान. भंडारा, भामचंद्र आणि घोराळेश्वर डोंगरावर माझे तुकोबाराय भजना करता जायचे. आणि भजना करता जात असताना काही साधकाने तुकोबारायला प्रश्न केला, तुकोबाराय तुमच्या जीवनाकडे पाहत तर तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये सुख दिसतंय, समाधान दिसतंय, शांती दिसते तुकोबाराय, हे सुखाने भरलेलं जीवन कसं काय तुकोबाराय? त्या साधकाला तुकोबाराय फार मार्मिक उत्तर देतात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये एक विवाह कसा केला. एक निश्चितादर्शक संख्या आहे, एक शब्द, एक देव कसा केला. परिणाम काय झाला तर तुकोबाराय म्हणतात, आम्हाला आत्मिक सुखाची प्राप्ती झाली. सुखाचे प्रकार आहेत दोन, एक भौतिक सुख आणि दुसरं आत्मिक सुख. भौतिक सुख कशाला म्हणायचं तर आहे का? गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी, धन दौलत, ऐश्वर, बँक बॅलन्स, LIC पॉलिसी, बचत गट, लाडकी बहीण, 3000 रुपये दबावतात. हे जे दिसते ना, हे डोळ्याने जे दिसतंय हे भौतिक सुख आहे. तुकोबारायनंतर भौतिक सुखाची नाही तर आत्मिक सुखाची प्राप्ती आमच्या जीवनामध्ये झाली. कटेवर हात, पिठेवर उभा असणारा जगाचा चालक मालक, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, तो देव आम्ही आपलासा केला. गती भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुहूत, प्रभव प्रवेश स्थानम, निदानम बीज मव्यम. किंवा म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाचे चाळीता ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा जणी, तो देव आम्ही आपलासा केला. का बोला तो? व्याकरणामध्ये 9 सर्वनाम. किती? 9 सर्वनाम. त्यातलं एक सर्वनाम वापरा, दर्शक सर्वनाम. आपला तो दूरचा दर्शक सर्वनाम, तो देव करून घ्या. पहिलं चरित्र कळलं का? ते साधक म्हणजे तुकोबाराय, आम्ही शेतकरी माणसं. कोण आहे? शेतकरी माणसं. आम्ही शेतामध्ये काम करणारे माणसं. आम्हाला जरा देवा व्यतिरिक्त थोडं सोपं सांगायचं, सांगा ना सोपा करा. तुकोबारायने हात जोडले, तुकोबाराय म्हणतात, हे बाबा, देवा व्यतिरिक्त या विश्वामध्ये जे काही दिसतंय ना, हे सगळं लटकंय, खोटं आहे. याला आदिही नाही आणि याला अंतही नाही. येरती माई घे दुःखाची. महाराज आम्ही काय करावं? तुकोबाराय म्हणतात, जो नाश रहित आहे,
पिस शब्दाला असे रेग वाढवा. पिस म्हणजे काय तर पिस म्हणजे वेळ लावणं. करेक्ट. त्या गोविंदाचं त्या पंढरपूरच्या मालकाचं वेळ लावा. ठीक आहे महाराज, त्या गोविंदाचं आम्ही पिस लावल्यावर होईल काय? तुकोबऱ्या म्हणतात उद्या तुम्ही मेलात, उद्या तुम्ही मेलात तरी तुमचं नाव कार्याच्या रूपाने कीर्तीच्या रूपाने आजरा म्हणा हे तुका म्हणे का मरणे तिसरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे अशा अर्थाचा अनुभव. मला हा कार्यक्रम असं वाटतच नाही वर्षभरात मला असं वाटत नाही वर्षभरात असं कीर्तन आहे. मला वाटतं रोपे महोत्सवी सप्ताहाचा आज कालाचा दिवस आहे काय बघा ना. अहो 2 काळ तरी भेटत नाही, 3 काळ तरी भेटत नाही. किती माणसं काळ तरी खऱ्या अर्थाने या काळे परिवारावर असणारं प्रेम आणि भजनी मंडळी त्यांच्या एका शब्दावर धावत आले. त्यांचा आता राईस प्लेट जमा नाही, राईस प्लेट अवघडे महाराज. कॉमेडियन इंदुरीकर महाराज सांगत एकाने आपल्या बापाचा दावा गुप्ता दिला. दावाच म्हणजे तुमच्याकडे दावा गुप्ता दिला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं सगळं तू कर. ब्राह्मण काकाने फोन लावला, हॅलो 10,000 रुपये खर्च लागेल. किती बोला ना तुम्हाला, 10,000 रुपये. तू म्हणला हे बघा 10,000 नाही 15,000 रुपये देतो. किती पण सगळं तुम्ही करा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं गुप्त. ब्राह्मण काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू? म्हणलं ज्या बाबाचं 10 किलोचं प्रवचन ठेवलं त्या बाबाचं कर. आमच्याच मुळावर पण एवढं सोपं नाही. त्यांच्या आमंत्रणामुळं तुम्हाला श्रोत्यांचं दर्शन. या मातीमध्ये बसलं ही सामान्य माती नाही. जी टॉकीजना मी टीव्हीवरती कीर्तन केलं बाबा तर मनमंदिराच्या स्टेजवरती मी बोलून गेलो. भारत देशामध्ये आपला जन्म झाला. भारताला एक पद वापरले काय माहितीये का? भारत माता. काय म्हणले? भारत माता. बाकीचे देश आहेत त्यांना माता नाही म्हणून, फक्त भारताला भारत माता की. आपण भाग्यवान माणसं. भरत खंडे देव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये आपला जन्म झाला दादा. आपण भाग्यवान माणसे. कारण सांगू का अनेक देश आहेत, अनेक देशामध्ये अनेक माणसं आहेत पण आपण महाराष्ट्रामध्ये संत भूमीमध्ये जन्माला आलो. आपलं कुळ कसं आहे? आपलं कुळ पवित्र आहे. बिनधास्त प्रमाणात द्यायचं. महाग पुढे झालं तरी बाबा. काही माणसं गातात गायन करतात, काही माणसं गातात मोठा करतात. ऐकते ना तुम्ही सगळे? काही माणसं गातात मोठा करतात, काही माणसं गातात मोठा करतात, काही माणसं गातात मोठा करतात.
पण आमचे वारकरी राहतात पंढरपूरच्या विठोबा. हृदय बोलून जातो. हे जे गातात त्याला एक नाव आहे बरं का, भजन वगैरे याला एक नाव आहे. हे वाजवतात त्याला एक नाव आहे. काय नाव आहे तुम्ही म्हणतात? हे वाजवतात त्याला एक नाव आहे नाद ब्रह्म. नाद जे गातात त्याला एक नाव आहे काय? नाम ब्रह्म. काय? नाद ब्रह्म अधिक नाम ब्रह्म एकत्र आलाय की कीर्तनामध्ये पंढरपूरचा परब्रह्म उभा राहतो. पवित्र पुणे पावन देश आणि अशा ठिकाणी आपण जन्माला आलो. आपण भाग्यवान. दैवाचे दास पंढरी. आम्ही भाग्यवान माणसं. शास्त्र वर्णन करतात बाकीचे जे देश आहेत हे पवित्र नाही. बाकीचे देश पवित्र आहेत का याच्यावर थोडा विस्तार करावा लागेल. पण भारत देश हा पवित्र आहे कारण संतांची भूमी आहे. भारत श्रेष्ठ विचार शास्त्र वर्णन करते. अत्रापि भारतं श्रेष्ठम तत्रापि जम्बो दिव्य महामुने येतोय कर्म भूरेशा ततो न भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे. फ्रान्स जगातील फॅशन शो आहे. चीन जगातील सैन्य घरे. पाकिस्तान जगातील कुरमुरे. अमेरिका जगातील तिजोरी आहे आणि भारत देश जगातील देवघरे. सुनील भवनाकडून सापडणारे लयच बघितली. वा वा बरे कॅमेरावाले पण एक नंबर आहेत. मिमिक्री एक नंबर आहेत. साऊंड सिस्टीममुळे एक नंबर आहेत. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे. पवित्र कुळामध्ये भारत देशामध्ये आपला जन्म झाला. आपण भाग्यवान माणसावर. आणि माती काय सामान्य माती नाही.
शिवचरित्राच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्रामध्ये मी सांगतो ही माती कशी एका वाक्यात सांगतो पुढे जातो ऐका. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अत्तरपुरामध्ये शिवमाती खाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे परंतच्या संस्कृतीवर पोहोचपर्यंत मराठी बोलला खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले आणि या मातीमध्ये अफजल काढला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. ही अशी माती म्हणून सरळ बसा, ताट बसा, नीट बसा. मी वर्ष श्राद्धापर्यंत तुम्हाला मी ऐका. माणूस मेला की माणसाचे काही विधी होतात. माणूस गेला की पहिला विधी कोणता होता? दावा. असं बोलत चला मोकळा दावा, नंतर तेरवी होते, नंतर आपला वर्ष श्राद्ध होतो. एक वर्ष त्याला पुण्यस्मरण म्हणा, वर्ष श्राद्ध म्हणा. दावा असा आहे, दावा माग पुढं करता येतो. दावा हा विधी आहे, तेरवी हे शास्त्र, वर्ष श्राद्ध हे शास्त्र. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती वारला आणि त्याच्याच भावकीतला परत एक व्यक्ती 2 दिवसांनी वारला, तर दोघांचा दावा एकत्र करू शकतो आपण. 5व्या, 7व्या आणि 10व्या दिवशी दावा घालू शकतो, तो विधी आहे. पण तेरवी आणि वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे, हे बदलत नाही. शास्त्र बदलतच नाही. आता मी कीर्तन झाल्यानंतर आपल्या गावामध्ये म्हटलो 2 आणि 2 किती होतात? 4 होतात. मी तिकडे पुण्याला गेलो आणि तिकडे विचारलं 2 आणि 2 किती होतात? ते काय म्हणतात 2 आणि 2 किती होतात? 5. मग किती? 4. परवा मुंबईला गेलो मी आणि मुंबईला विचारलो सेठ 2 आणि 2 किती होतात? ते किती उत्तर देतील मला? बरोबर 4. हे उत्तर बदलणार आहे का? तुम्ही कुठं फिरला महाराष्ट्राचं काही पुढे जा. 2 आणि 2 किती होतात? 4. हे बदलत नाही. तसं शास्त्र असतं, शास्त्र बदलतच नाही. शास्त्र म्हणाले ते सांगावे, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. शास्त्र म्हणाले ते सांगावे, ते राज्यहित तृण मानावे, जे घेवबी ते म्हणावे विषय विष्णू. शास्त्रावरती श्रद्धा असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये किती संस्कार मानले जातात दादा? असं बोलत चला मला बोललेलं आवडतं. किती? 16 संस्कार. 16 संस्कार प्रत्येकाच्या जीवावर होतात. तो माझ्यावर झाले नाही, कोणावरच झाले नाही, पण 3 प्रत्येकावर होतात. मी 3वी पर्यंत 2 वर्ष श्राद्धावर होतो. मला 3 प्रत्येकावर होतात. कोणते? जन्माला आला की पहिला नामकरण संस्कार प्रत्येकाच आहे का नाही? कोणाचं तरी नाव आहे, सकाराम म्हणतो. पहिला संस्कार म्हणजे झालेला नामकरण संस्कार. दुसरा होतो कोणता? विवाह संस्कार. देवब्राह्मणाच्या साक्षीने केला जातो, अग्नीच्या साक्षीने केला जातो विवाह संस्कार. आणि तिसरा, या शरीरातून जीव निघून गेल्यानंतर कोणता करता? शेवटला अंत्यसंस्कार किंवा अंत्येष्टी म्हणतात. हे 3 प्रत्येकाचे होतात. 16 मधून 3 गेले, खाली किती राहतात? त्या दोन करायची तेरवी. आता 13 दिवस झाले. किती दिवस झाले? मी तुम्हाला वर्षापर्यंत नेणार नाही, परत वापस सांगणार. 13 दिवस झाले. याची मुक्ती होती. निघाला वरच्या पुढच्या प्रवासाला, निघाला पुढे निघाला. पुढे प्रवास करायला पुढे 28 दिवस लागतात. आणि पुढे नदी आडवी येते, वैतरणी नावाची नदी आडवी येते. 28 आणि पहिले 13 किती? मी जरा गणितात बोलत झाला. 28 आणि 13 किती? 41. ती वैतरणी नदी, तिथे एक कामधेनू नावाची गाय बांधलेली असते. ती त्या जीवाला मदत करते ज्यांनी आयुष्यात गाय दान केली. ज्यांनी गाय दान केली त्याला त्या नदीतून येण्याकरता ती मदत करते. म्हणून जीवनात गाय दान केली पाहिजे. देव पसंत 9व्या दिवशी गाय दान करा, थंडीची गाय दान करा.
ती नदी पार करायला 59 दिवस लागतात. किती? पहिले किती झाले? टोटल किती झाले? 100. आता वर ती नदी पार करून आपण वर गेलो की तिथे एक वकील आहे. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. किती तुमचं गुप्त चित्र असतं तो सरकारी वकील आहे बरं का. तुम्ही किती काय करायचं ते काळं पांढरं काय करायचं ते करा, काय याचा बांध करा, त्याला नाव ठेवा, त्याचं लग्न म्हणा, काय करायचं ते करा. कोड वाचलेला कोड चित्रगुप्त त्याचं नाव. तो सरकारी वकील आहे. तर असं माझ्याकडनं मोठी देणार बदलला खाजगी नाही तो. असं नाही ठेव. चित्रगुप्त म्हणतो कोणत्या गावाचा आहे? गवंड गावचा आहे. गावात सप्ताह होतो का? सप्ताह घेतला का? नाही सपला. कधी मदत केली का? कोणाला 500-1000 रुपये काही दक्षिणा दिली का? नाही पॉपला. कधी पुण्य केलं का? नाही. बरं ये जाय तुला नरकात पडे तिकडे. मग तिथं नरकात जायचं भोगा लागायचं. त्याला हिशोब करायला तिथं नोंदणी आहे ना, काही का नाही. अहो साधी एखादी योजना आहे तर तिथं नोंदणी आहे. आधार कार्ड आणा आहे नाही, पॅन कार्ड आणा आहे का नाही, फोटो द्या, पासपोर्ट, अंगठा लावा. फुकट आहे का? तो चित्रगुप्त वकील आहे. सगळा डेटा तपासला आणि या जीवाचा निकाल लागला. 265 दिवस लागतात. किती? 265. अगोदरचे किती? 100 अधिक 265 किती झाले? 365. वर्षाचे दिवस किती? म्हणून करायचं वर्ष श्राद्ध. याला वेगवेगळे नाव आहेत. एक वर्ष श्राद्ध, दुसरं पुण्यस्मरण आणि तिसरं नाव आहे चट्ट श्राद्ध. सप्ताह ठेवून केला जातो त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. पुण्यात्माचं स्मरण केलं जातं त्याला पुण्यस्मरण म्हणतात. आणि चट्ट श्राद्ध कशाला म्हणतात? भजन करा सांगतो. विठाला आजच्या दिवशी विधी करत असताना, ब्राह्मण देवता पूजा करत असताना बरोबर 12 वाजता आर्यमा नावाचा फिकर येतो. अंगुष्ठ एवढा म्हणजे एवढा तो धारण करतो आणि तिचा नैवेद्य उचलतो, खाऊन टाकतो. त्याला चित्त श्राद्ध म्हणतात. मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकावरती काहीतरी ऋण आहे, प्रत्येकावरती काहीतरी कर्ज आहे. प्रामुख्याने 3 व्यक्तीचा आपल्यावरती ऋण आहे, कर्ज आहे का? उपकार आहे त्यांचा आपल्यावरती. पहिलं ऋण देवाचं आहे, दुसरं संताचं आहे आणि तिसरं जन्म देणाऱ्या आई बापाचं आहे. देवाचं ऋण विसरता कामा नये. देवाचं ऋण विसरला तर महाराज म्हणजे फार मोठी हानी होईल. महाराज म्हटले देवाने आपल्याला हा जीव दिला. विसरता विसरली तया थोर झाली आणि किंवा जेने हा जीव दिला दान तयाचे गलीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या भगवान परमात्मा
भगवंताच्या भजनाकरता दिला. दिवे दिला दिले इंद्रिय हात पाय कान सगळे प्रमाण बघून घ्या तुम्ही. भगवंतानी भजन करण्याकरता हा कर देह दिला तुम्हा आम्हाला, म्हणून देवाला विसरता कामा नये. हे बघा, मी नेहमी सांगतो, आजही सांगतो, एक छोटंसं उदाहरण. एक जण रात्रीच्या 12 वाजता चोरायला आढळलं. असं मारलं धरून, जबरदस्त मारलं, रक्त भांबाळ झाला, घरी आला. बायको म्हणे का हो, काय झालं? काय नाही, चोर भेटले तुम्हाला रस्त्यामध्ये, त्यांनी अडवलं आणि त्यांनी मला मारलं. बायको म्हणे अहो, मारण्यासारखे मारलं तुम्ही, एवढी म्हणजे पिस्तूल तुमच्या गाडीमध्ये, पिस्तूल, बंदूक आहे बंदूक, उडाच ना तुम्ही. तो म्हणला ती गाडीत लपून ठेवली म्हणून तर चोरीला गेली नाही. त्याला उद्या कळलं. आता पिस्तूल लपून ठेवायची वस्तू आहे का ठोकायची वस्तू आहे? पण आई पिस्तूल आहे, पण किंमत करावी का? नाही सांगू झाला असं. तुमचं नाव काय झालं? ऐकलं रामदास. ऐका दादा, मी बोलला राग अजून आला तरी काय करतो तुम्ही? रामदास भाऊ, मला एक सांगा, सगळ्या लोकांनी 7 जूनला जबरदस्त पाऊस झाला, सगळ्या लोकांनी पेरणीच म्हणतात ना तुमच्याकडे, पेरणी लागवड केली आणि तुम्ही म्हणले मला पेरणी नाही करायची, गोधडी घेतली, घरात झोपली. नुकसान गावचं आहे का तुमचं? तुमचं आहे. वर्षभर शाळेमध्ये विद्यार्थी गेले, वर्षभर अभ्यास केला, शाळेमध्ये वर्षभर गेले आणि परीक्षेच्या दिवशीच गेले नाही. नुकसान कोणाचं आहे? विद्यार्थ्याचं, तुझीचं. या निर्णयातून भजन नाही केलं तर नुकसान कोणाचं आहे? महाराज म्हणतात हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल. असं वेळ तर घालू नका बाबा. हा जीव त्यावेळेस आईच्या उदरामध्ये पडला होता ना काका, असा उलटा पडला होता, खाली टोक आणि वर. आजची सायकोलॉजी सांगते. पण देवाश्री करायला केला, देवा पांडुरंगा परमेश्वरा, या आईच्या गर्भात तुम्हाला एक वेळा बाहेर काढलं, देवा एक वेळा तरी
अंधाराचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा हे पांडुरंगा मी बाहेर आल्या तुझं भजन करीन तुझं पूजन करीन तुझं नामचिंतन करीन हा जीव असा आहे याने जर ठरवलं तर हा स्वर्गाला जाऊ शकतो याने जर ठरवलं तर हा कैलासाला जाऊ शकतो याने जर ठरवलं तर वैकुंठाला जाऊ शकतो आणि माऊली याने जर ठरवलं तर हा नरकाला जाऊ शकतो आपला जर उद्धार करायचा असेल आपल्याला जर आत्मिक सुखाची प्राप्ती करायची असेल तर महाराज म्हणतात एक देवा कसा करा आपला तो एक देव करून घ्यावा तो बाबा एक गंमत काय केली माहिती का तुम्ही आम्ही तुला आपला करण्याकरता दादा पाठी घेतली पाठी आणि पाठी देवाला टाकलं आणि तो बाबा अशा काढल्या वेळामध्ये फिरत होती हो गावकरी मंडळी देव घ्यायचा का देव घ्या कोणी ऐता आला लोक म्हणतात देव लगे महाराज तुमचा देव साठवण्याकरता आमच्याकडे जागा नाही महाराजांनी गंमत केली काय केली महाराज म्हणले सुख पाहिजे का लोक म्हणले हा महाराज म्हणले सुख पाहिजे असेल तर देव आपला सगळं अभंगाचं पहिलं चरण देवाचे आपल्यावरती उपकार आहेत दोन संतांचे आपल्यावरती उपकार आहेत संतांचे किती उपकार आहेत एक शब्दाच्या माध्यमातून मी वर्णन करू शकतो एवढे संतांचे अनंत उपकार आहेत प्रश्न असा उभा राहतो संत म्हणावं कोणाला इकडे लक्ष द्या माझे बाबा मी ज्यांच्याकडे शिक्षण घेतलं वैराग्य मूर्ती रखमाजी महाराज मम्मी बाबा सांगतात संत म्हणावं कोणाला संतांची व्याख्या सांगतो तुम्हाला जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावा जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावा जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं संत उपदेश करतात त्या अभंगात तुकोबाने उपदेश केला प्रत्येकाला वेगवेगळा उपदेश आहे पामर लोकांना वेगळा उपदेश आहे विषय लोकांना वेगळा उपदेश आहे जिज्ञासू लोकांना वेगळा उपदेश आहे आणि मुक्तांना वेगळा उपदेश आहे जो स्वतः करता जगतो त्याला पामर म्हणावं जो कुटुंब करता जगतो त्याला विषय म्हणावं जो देवा करता जगतो त्याला जिज्ञासू म्हणावं आणि जो समाजा करता जगतो त्याला मुक्त संत म्हणावं अजून सांगा ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो आणि 2 नंबरचा पैसा आवडतो त्याला पामर
जिज्ञासू, पैसा आला काय पैसा गेला का त्याला काहीच वाटत नाही, मुक्त. अजून सांगू का, ज्याला घरचं सोडून धाब्याचं खायला आवडतो पामर आहे. ज्याला घरचं खायला आवडतो विषय, ज्याला चार मुलकरी मागून खायला आवडती जिज्ञासू आहे. कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर ते मात्र फरक पडत नाही, मुक्त आहे. अजून सांगू का, ज्याला स्वतःची बायको सोडून दुसरी स्त्री आवडते पामर आहे. स्वतःची बायको आवडते विषय, देव आवडतो जिज्ञासू आहे. आवडत शिल्लक राहिले, मुक्त आहे. तुकोबाराने जो जसा आहे तसा उपदेश केला. तुकोबारा उपदेशात म्हणतात की हे बाबा, सुख पाहिजे असेल तर देव आपलासा करा. हा, देवाचे आपल्यावरती उपकार आहेत, दोन संतांचे आपल्यावरती उपकार आहेत, आणखी मायबापाचे उपकार आहेत. मायबापाचे किती उपकार आहेत तर ऐका. मायबाप काय असतात, ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा, दादा तर स्वराचा आवाज कमी करा, दादा स्वराचा आवाज कमी करा, सण असेल तर लावलं तरी चालेल, नाही तर स्वर कमी करा. मायबापाचे आपल्यावरती उपकार आहेत. दोन प्रकार पडतात, एक पहिला वर्ग कृतज्ञचा आणि दुसरा कृतज्ञता. कृतज्ञ कुणाला म्हणावं, कृतज्ञ कुणाला म्हणावं. उपकाराची फेड जो अपकाराने करतो त्याला कृतज्ञ म्हणावं, आणि उपकाराची फेड उपकाराने करतो त्याला कृतज्ञ म्हणावं. आपल्या वडिलांप्रती पतीचा हा कृतज्ञता सोहळा यांच्या परिवाराने आयोजित केला. आज खरं सांगायचं म्हणजे दादाने हा परिवार पाहिला, हे सगळे माणसं पाहिले, आज त्यांचं ऊर भरून आलं असेल, हृदय त्यांचं भरून आलं असेल. मी गेल्या सुद्धा माझ्या बाबांना एवढा मोठा कार्यक्रम ठेवला, एवढ्या लांबच्या महाराजांना बोलवलं. खरोखर ते जर तुम्हाला हा कार्यक्रम पाहत असेल ना, त्यांच्या सुनाला, त्यांच्या नातवाला ते आज आशीर्वाद दिल्याशिवाय बाप काय असतो, बाप फार प्रेम करतो. या जगतामध्ये काही वर्ग असे दोन प्रवासी वर्ग पाहायला मिळतात. पहिला प्रवासी वर्ग आहे चंद्र आहे, आणि दुसरा प्रवासी वर्ग आहे सूर्य. हे ज्या दिवशी थांबतील त्या दिवशी हे जग थांबेल. आणि दोन असे पाहुणे पाहायला मिळतात, एक शरीराचा प्राण आणि झाडाचं पान, हे दोन पाहुणे आहेत. दोन श्रीमंत माणसं पाहायला मिळतात, एक भगवंताची भक्ती करणारे आणि दोन मुलीचा बाप. दोन निर्लज्ज माणसं या जगामध्ये पाहायला मिळतात, एक कर्जदार आणि दोन मुलीचा बाप. मुलीच्या बापाचं पात्र असं आहे बरं का, मुली आहे तुम्हाला, मुलीच्या बापाचं पात्र असं आहे, त्याने किती जरी ठरवलं वाकायचं नाही तरी वाकावं, त्याने किती जरी ठरवलं झुकायचं नाही तरी झुकावं. का? काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यावर गेला. बाप असतो बाप. झालं असं आमचे सर बसलेले तिथे सोबत, माझ्यासोबत आले. आम्ही नांदेडला गेलो होतो, अब्दुल सर आम्ही, मित्राच्या भावाचं लग्न होतं. बापाने ठरवलं वाकायचं नाही तरी बाप वाक्यावर बोलते. आणि लग्न चालू झालं, आम्ही गाडी पार्किंगला लावली, असं मोठं मंगल कार्य होतं. आणि आम्ही बसलो समोर, साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होता. साखरपुडा चालू होता आणि ती नवरी मुलगी अशी बसलेली होती, पण त्या मुलीचं ते ब्राह्मण काका काय सांगतात त्याच्याकडे लक्षच नाही. त्याची सारखं फिरून एका व्यक्तीकडे पाहिजे असं म्हणतात, मध्य पायाचा होता, सारखं फिरून पाहायची. ते ब्राह्मण काका काय सांगतात त्याच्याकडे लक्षच नाही. आम्ही पाठीमागे बसलो खुर्चीवरती. म्हणून ती मुलगी कुणाकडे पाहतो, अशी टोपी घातलेली कडक वयस्कर बाबा होते. ते म्हटले महाराज, ती ज्यांच्याकडे पाहते ना तो मुलीचा बाप आहे. म्हणलं का का बघते मग सारखं. महाराज 4 मुली होत्या, 5वा मुलगा होईल वाटलं, पण 5वी मुलगी झाली.
मुलगी जन्मल्यापासून लय राग करतो, तो बाप तिला बोलत नाही. त्या मुलीनं पाहिलं तर डोळे वटवटू पाहतोय, रागाने पाहतोय. मी म्हणलो त्या मुलीला वाटतंय आतापर्यंत मला बाप बोलला नाही, पण आज लग्नाच्या दिवशी तरी माझा बाप शेवटच्या वेळेस बोलेल. म्हणून मुलगी अशी पूर्ण पाहायची. माझ्या डोळ्याची कड ओली झाली. बघता बघता मुली ढोल ताशाचा नाद झाला, फटाक्याची आकाशबाजी झाली, मंगलाष्टका झाल्या आणि अशा मोठ्या मंगल कार्यामध्ये लग्न संपन्न झालं. लग्न झाल्यानंतर आवाज त्याची कमी झाली. मुलगी सगळ्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला प्रसंग माहिती आहे, आपण काय ब्रह्मचारी नाही, सगळ्यांना प्रसंग माहिती. मुलगी सगळ्याच्या गळ्यामध्ये बिलकुल जायची, मामाकडे जायची. मामा येते, मामा मामी येते, मामी. जसा मुलगी रडायची हो आईच्या गळ्यात, काकूच्या चिट्याच्या गळ्यामध्ये मिठी टाकून जसा मुलगी रडली. पण मुलीनं बापाकडे पाहिलं तर बाप दिसाना झाला तिला. असं पाठीमागं जाऊन बसला, मंगल करायचा. मुलीला वाटलं आज तरी मला बाप बोलेल, पण बाप बोलला नाही. मुलगी गाडीमध्ये बसली, गेट पर्यंत गेली, गाडीमध्ये मुलगी बसली. मुलगी बापाकडे सारखी 100 गाव सारखी पाहिजे बापाकडे, पण बाप खाली पाहिजे. डोळ्याची कळ झाली मुली बापाची, पण बाप गेला नाही मुलीपाशी. बाप काय असतो सांगतो तुम्हाला, आणि बाप मुलीकरता वागतोच यावरून बोलतोय मी. मला लाभलं नाही म्हणतो मी महाराज बाबा आहे, माझं ऐकेल. मी त्या मुलीच्या बापापाशी गेलो. रामकृष्ण आहे माऊली, अहो ते लोक तुमच्याकडे सारखं पाहतं, जा ना तिला भेटा ना, तरी भेटा ना. ती मुलगी म्हणते पप्पा नाही यायचं ना माझ्यापाशी, नका येऊ. गाडीची सीटावर बसली ती, काच खाली केला. पप्पा नाही मला मिठी टाकवायची ना, पप्पा नका टाकू. तुमची चिमणी तुमची मुलगी पुन्हा येणार नाही पप्पा, आजच्या दिवशी तरी या ना. बापाच्या डोळ्याची डोळी झाली. मी विचारलं का एवढा रागराग करतात मुलीचा. अहो मुलगी 2 गावाचा उद्धार करते, 2 तालुक्याचा उद्धार करते, 2 जिल्ह्याचा 2 कुळाचा उद्धार मुलगी करते, का रागराग करता मुलीचा. म्हणला महाराज जन्म झाला मुलीचा तेव्हापासून रागराग केलं. मला वाटतं हे मरून कोण जाईल ना असं वाटत. माझ्या डोळ्याची कळवळी झाली ऐकल्यानंतर प्रसंग काटा आला. म्हणजे महाराज झाला असं मीना कधी तांब्या भरून पाणी जर आणून प्याला आणि तांब्यात जर बोट बुडायला दिसलं ना, फिर दिसेल चांगला फेकून दिसून एवढा राग. जेवायला वाटलं आणि भाजीत मीठ कमी जर दिसलं तर ताट घेऊन चांगलं फेकत. एका दिवशी शेतामध्ये गेलो, पाण्याच्या हौदात पडले, 5 फुटावर उभा होतो, पण नाही काम दिसलं. म्हणून गेलो तेवढ्यात गडी पळत पळत आला, गाड्याने वर काढलं. मला वाटतं मिली असेल, पण वर काढल्यानंतर जिवंत निघाली. एवढा राग लागली हवा, पण कारण ती माझ्याकडे फिरून पाहती सारखी. जसा रडला, हात जोडले. मी गाडीपाशी गेलो, म्हणून जाऊ द्या गाडी, ते काही येत नाही आता. गाडीवाल्याने क्लच दाबलं, रेस सोडला आणि गाडी चालू केली. गेअर टाकल्यानंतर तेवढ्या माझ्या पाठीमागून गर्दीतून धावत 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 तो बाप आला. मुलीने पाहिलं, दरवाजा उघडला गाडीचा, मुलगी बापाच्या गळ्यामध्ये मिठी टाकून तसा तसा. सगळे लोक रडायला लागले. मुलीची सासू रडायला लागली, मुलीचा सासरा रडायला लागला. लग्नाच्या दिवशी कधीने रडणारे लोक सुद्धा धसपसा रडू लागले. का माहितीये का, मुलगी नांदायला चालली म्हणून नाही, तर लहानपणापासून बाप अबोला धर्म होता बापाने. बाप बोलत नव्हता, पण आता शेवटच्या क्षणाला तो बाप घसा घसा रडतो. याला बाप म्हणायचं सज्जन. किती जरी ठरवलं, किती जरी ठरवलं नाही वाकायचं तरी वाकावंच लागतं त्याला. बाप जीवनामध्ये 3 वेळा रडत असतो. पहिल्यांदा बाप रडतो
मुलीचं लग्न जन्मलं त्या दिवशी बाप रडतो. बाप दुसऱ्यांदा रडतो. ज्या दिवशी मुलीचं लग्न असतं त्या दिवशी बाप रडतो. आणि बाप तिसऱ्यांदा रडतो ज्यावेळेस पोटचा मुलगा वेगळं जायची भाषा करतो त्यावेळेस बाप रडतो. मी एका बापाचा संबंध नाही म्हणून बोलतोय. मुलीचा जन्म झाला की मुली चालायला लागली. आई ऐका एवढं उदाहरण घरी घेऊन जा. मुलगी चालायला लागली आणि बापाने बाजारातनं बूट आणला तिच्या पायात वाजवला आणि तो बूट वाजायचा. बूट पाहिल्यानंतर एवढा आनंद वाटायचा बापाला. बापाने बूट घ्यायचं, दोन पप्या घ्यायचं मुलीचं. पुढं ती मुलगी चालायला लागली, लहानपणी अशी पडायची, बापाला आनंद वाटायचा. बरं का सुनील भाऊ, हा माझ्या खिशामध्ये पेन आहे. हा 10 रुपयाचा पेन, 10 रुपयाचा पेन. मी जर बँकेत गेलो, मला जर कोणी मागितलं तर मी विचारतो तो परत देईल का? पण बसलेला पहाडासारखा बाप आहे. एका बाप असतो. साधं टू व्हीलरची चाबी कोणी मागितली तर माणूस कोणता विचार करतो. एका क्षणात तो बाप स्वतःचं काळीच काढून दुसऱ्याच्या भावामध्ये गेलो. त्याला बाप म्हणतात. बाप काय असतो माहिती आहे का? अरे सगळा समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल. या काळ्या परिवाराला भरपूर पैसा कमवता येईल, सगळं काही जीवनामध्ये करवता येईल, पण दादाचे सर येणार नाही. दादा गेले धसकसं तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय मंडळी. काका तुम्ही सगळे मंडळी धसकसा रडा. माणूस असतो त्यावेळेस माणसाची किंमत कळत नाही. माणूस गेल्यावर माणसाची किंमत कळत असते. बाप तो बाप असतो. अरे आकाशाच्या उंचीचा बाप असतो. बाप नावाची चादर एका आयुष्यामधून निघून गेली ना ग्रामस्थ मंडळी ऐका. बाप नावाची चादर एकदा आयुष्यामधून निघून गेली ना, प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणीव होते. बाप काय असतो? सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला. बरं का दादा सुनील भाऊ. आणि त्या मीडियावाल्याने पत्रकाराने प्रश्न विचारला, सचिनजी जगामध्ये एवढं मोठं नाव झालं तुमचं क्रिकेट क्षेत्रामध्ये, भारतरत्न पुरस्कार मिळाला तुम्हाला, जगातील सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे आणि आनंदाच्या क्षणाला काय आठवतं तुम्हाला? सचिन तेंडुलकर म्हणतात त्या आनंदाच्या क्षणाला आज जर माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता. बाप असतो बाप. बाप काय असतो सांगू का? मुकरम खानाने संभाजी महाराजांना पकडलं आणि संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या अंगाला हात लावला. बाप काय असतो ऐकायला असा हात लावला आणि संभाजी महाराज घसा वाटतात. कारण माहिती आहे का? औरंगजेबाने हात लावला म्हणून संभाजी महाराज रडत नाही. आज या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जर जिवंत असले ना, त्यांनी लाख अडचणीचा सामना करून मला या संकटातून सोडलं असतं. बाप गेला, आधार गेला. बाप गेला. आई घराचं मंगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतं. बाप तो बाप असतो. आता इथं गोडशिश्राद्धाचे कीर्तन आलेले असे बरेच बाप एकदम बसलेले मंगल कार्यामध्ये. बरं का दादा, ते मुलाला बोलत असतात सकाळी, ए लवकर उठत जा ना, अभ्यास करत जा, नोकरी काम धंदा करत जा. बाप मुलाला का बोलतो माहितीये का? बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतं कमवलं, पण यदा कदाचित कोरोनासारखा भयानक रोग आला आणि मी जर मिळवणार, माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असतो. लक्षात ठेवा. बाप मुलाला कोंबण्यातच असतो. बाप तो बाप असतो. मुलीच्या लग्न जमलं त्या दिवशी बाप होतो. मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप होतो. अरे जंगलासारखा राजा रडला सिद्ध करता, कणव्यासारखा राजा रडला शकुंतले करता, आणि राक्षस असताना ध्वज राजा रडला सती करता, स्वराज्याचा रेड्याचा राजा रडला सुखुबाई करता. बाप तो बाप असतो. बाप मुली करता घसा रडत असतो.
या महिला मंडळींना विचारा, मायरात जर गेला तर मायरात मायबाप जिवंत राहिले, मरून गेले. ह्या जर मायरातून आल्या आणि त्या दोन्ही हातात 2 पिशव्या जर दिसले ना काका, समजायचं मायरात ते मायबाप अजून जिवंत आहे. आणि आता हातामध्ये एकच पिशवी दिसली तर समजायचं मायरात ते मायबाप मरून गेले. मायबाप असतो फार आधार असतो. माय किती असतो, माय काय कमी नसतो. इथं बसलेले माय यांना विचारा, आईला कधी संसारामध्ये वेगवेगळे पात्र करावं लागतात, आईला कधी सून व्हावं लागतं, आईला कधी सासू व्हावं लागतं, आईला कधी मामी व्हावं लागतं, आईला कधी आजी व्हावं लागतं, कधी चुलती व्हावं लागतं. वेगवेगळे पात्र संसारामध्ये करावं लागतात त्या आईला. बापाला सुद्धा वेगवेगळे पात्र करावं लागतात. कधी मामा व्हावं लागतं, कधी बाप व्हावं लागतं, कधी चुलता व्हावं लागतं. आणि संसाराच्या रडगाण्यामध्ये वेगवेगळे पात्र त्यांना करावं लागतात आणि संसार चालवावं लागतो. महिला मंडळींना विचारा, मायरातली माय म्हणून गेलो, मायरातली माय म्हणून गेल्यानंतर ताई आई तुमच्या पेशीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. मायाशिवाय प्रेम करतो माय. माय म्हणते, हे बाई लोणचं केला, लोणचं घेऊन जाय, पापड्या केल्या, पापड्या घेऊन जाय, हा डाळ केली, डाळ घेऊन जाय, तुझ्या लेकरा बाळाला काम मिळेल. हा चांगला तांदूळ आहे, हा इंद्रायणी तांदूळ घेऊन जाय का माय, 1008 तांदूळ घेऊन जाय का माय. का म्हणते माहिती का, माईची माया वेळी असतो. माईला माहित आहे का माझ्या मुलीला भेटते म्हणून, पण माझी मुलगी घास खात असताना प्रत्येक क्षणाला आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येईल म्हणून माय म्हणत असते, लक्षात ठेवा. मग आई बाप जीवनामध्ये फार प्रेम करत असतात. तर आई बापाचे आपल्यावरचे ऋण आहे म्हणून ते ऋण कधी मायबापाचे विसरू नका, त्यांच्या ऋणातून उतरणार व्हा. जसं बापूने हा कार्यक्रम ठेवला, हा कार्यक्रम पाहिल्यानंतर खरोखर आज आशीर्वाद देऊन त्या आशीर्वादातून त्यांचा काळे परिवार सुखाने, समाधानाने, आनंदाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून एकदा संप्रदायाच्या विठोबा
लावे म्हणा पिसे गोविंदाचे. जो नाश रहित भगवान परमात्मा आहे त्याचं पिसं लावा, त्याचं वेळ लावा. जसं मुक्ताबाईनं वेळ लावलं होतं भगवान परमात्म्याचं, जसं मीराबाईने बघ घुंगर बांध मेरा नाचीले, नाचुकी 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 मैं हरे गुण गावत मीरा नाचुकी. तसं वेळ माणसाला लागलं पाहिजे भगवान परमात्म्याच्या भक्तीचं. आणि पुढे तुकोबाऱ्यानंतर असं काही कार्य करा की तुम्ही गेल्यावर सुद्धा तुमचं नाव एक शब्द वापरला, उत्तमची पुढे कीर्ती मागे. तर बघा गावामध्ये चांगल्या माणसाचं सुद्धा नाव निघतं मेल्यावर आणि वाईट माणसाचं सुद्धा निघतं. पण चांगल्या माणसाचं नाव निघतं, काय निघतं? तर शब्द वापरला उत्तम केले. विश्वाचे माफी खरोखर समाधीस्थ झाले. अरे तुकोबारा वैकुंठाला गेले, पण तुकोबाराच्या विचाराचा सुगंध आज या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपात. विश्वाच्या बाबतीत खरोखर समाधीस्थ झाले. पुणे प्रांतातील लोक रडतात, आपेगावच्या आळंदीचे लोक रडतात. माऊली याच नाव नव्हे, जगाचा बाप असणारा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ढसढसा रडतो. रुक्मिणी मातेला प्रश्न केला, देवा आजपर्यंत कधी रडला नाही, देवा आज का रडताय? देव म्हणते, रुक्मिणी हा एक जीव की देखला नाही आणि ते ज्ञान संजीवनी जाणत बोलत असते. किंवा आपण हरिपाठामध्ये म्हणतो ना, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन. असा योगी मी पाहिला. असं जीवन असावं. आपण केलं सुद्धा नाव निघलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं होतं का वाक्यामध्ये सांगतो ऐका. अरे वयाच्या 15व्या वर्षी आतापर्यंत वय किती होते? वयाच्या 27व्या वर्षी आपल्या काळाचा वय केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजेश्वर छत्रपती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन होतं. तर उत्तमची उरे कीर्ती मागे असं काहीतरी नाव निघलं पाहिजे आपलं. म्हणून तुकोबारा म्हणतात की बाबा हो, जीवन जगत असताना जीवन असं जगा, आपण गेल्या सुद्धा लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. झालं असं तिकडलंच त्यांनी घेऊन पाहिजे. एका गावाला आग लागली. शेवटच्या चरणावर बोलतो मी ऐका. एकाला गावाला आग लागल्यानंतर गावची घरं बाबा घरात जळत होती. घरात जळत असताना एका झाडावर कावळा आणि चिमणी बसली होती. ऐकलं तुम्ही? चिमणीने पाहिलं गावची घरं जळताय, घरं पेटताय. गावची लोक ते आग विझवण्याचा प्रयत्न करतात. कोणी हंड्याने पाणी टाकतं, कोणी बकेटना, कोणी नळीला पाणी टाकतंय. पण एवढ्या धावपळीच्या काळात त्या झाडावर चिमणी उतरली, हौदामध्ये चोच उडवली आणि घरावर टाकली. बागा कावळा बघत होता. ती चिमणी पुन्हा धाव केली, हौदामध्ये चोच उडवली आणि घरावर टाकत होती. आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे, सगळीकडे बघा. कावळ्याने विचारलं, काय का चिमणे? ती गावची लोक बकेटने पाणी टाकतात, हंड्याने पाणी टाकतात, नळीने पाणी टाकतात. त्यांच्या जरी ती घरं भिजवणे झाली नाही, तुझ्या एवढ्या चुकीचं पाणी काय व्हावं? चिमणी म्हणते, ए कावळ्या, ए बघा कावळ्या. चिमणीनं काय उत्तर दिलं? घरी घेऊन जा कामच करून मिळी. चिमणी म्हणते, ए कावळ्या, उद्या ह्या गावचा इतिहास केला जाईल आणि इतिहासामध्ये असं लिहिलं जाईल, गावाला आग लागली होती, गावची घरं ढगाढग जळत होती, गावची लोक घरं आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. पण एवढ्या धावपळीच्या काळामध्ये सुद्धा एक चिमणी आग लावणाऱ्याच्या यादीत नव्हती, तर एक चिमणी आग विझवणाऱ्याच्या यादीमध्ये होती. उत्तमची कीर्ती मागे काहीतरी नाव माणसाचं शिल्लक राहिलं पाहिजे. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची कीर्ती मागे. ज्ञानेश्वर
दादाचं जीवन फार आकाशाच्या उंचीचं जीवन होतं. खरं तर देवळाने मोठ्या गावामध्ये ते दूध व्यवसाय करायचे. सगळं त्यांचा मित्रपरिवार होता. सगळे पाहुणे मंडळी, सगळे मित्रमंडळी एकोपा व्हायचे. गोर गरिबाला मदत करायची. एक मोठं व्यक्तिमत्व या काळीपणातून वजा झालं आणि सगळ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण त्या ठिकाणी अर्पण करूया. अधिक न बोलता माझ्या